परमात्मा काय करायचा आहे आपल्यासाठी, म्हणजे पंढरी क्षेत्राला जाऊन तो भगवान परमात्मा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोई. बरं का, साधू संत मायबाप तुम्हा आम्हाला सांगतात, पण आपण त्यांचं काय करत नाही, ऐकत नाही. आणि साधू संत मायबाप म्हणतात की तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आमच्या बापाचं त्या ठिकाणी काही जाणार नाही. हे तरी नाही काल तरी दुसरा हे तरी नाही काल.
किती उत्कृष्ट बर का. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप काय म्हणतात, जर संत महात्मे म्हणतात की हे जरी नाही ऐकलं तर आमच्या बापाचं त्या ठिकाणी काही जाणार नाही बरं का. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. भगवान परमात्म्याला काय करायचं आहे, जवळ करायचंय. आपल्या जवळ त्या ठिकाणी जर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी जर केलं तर निश्चित भगवान परमात्मा त्या ठिकाणी जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे बरं का. काय होईल, सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवाविषयी. कारण की संसार कसा आहे, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र आणि दिवस तळमळ. संसारामध्ये कसं आहे दुःख, कारण की संसार कसा आहे दुःख बांधवाले आहे हा संसार. दुःख बांधवाले संसार सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाले आहे संसार. संसार जर काय असेल तर कसं आहे दुःख बांधवली आहे हा संसार. काय सांगावं महाराज रोज तसं दुःख बांधवली आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. विठ्ठल विठ्ठल असो. असा जर विचार केला असेल तर असा विचार कोण केला, सद्गुरु जोग महाराजांनी. जीवनामध्ये वडील पुण्याला राहत होते आणि सद्गुरु जोग महाराज त्याला माहित नाही तो वारकरी सुद्धा नाही आणि त्याने स्वतःला वारकरी सुद्धा म्हणू नये. ज्याला जोग महाराज माहित नाही तो माळकरी माळ घालण्याचा सुद्धा अधिकारी नाही. आणि ज्याला जोग महाराज माहित नाही असा त्या ठिकाणी वारकरी सुद्धा नाही बरं का. असे असणारे सद्गुरु जोग महाराज पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये त्यांचे वडील गेले. आणि वडील गेले असताना पुण्यामध्ये रेढ्यांची टक्कर लागली होती. रेढ्यांची टक्कर लागली असताना सरकारचा आदेश आला की यांना गोळ्या घालून काय करा, मारून टाका. आणि असा आदेश आल्यावर त्या ठिकाणी पंडोबा महाराज सद्गुरु जोग महाराजांची मोठी बनली. पंडोबा महाराज आणि जोग महाराज हे दोघं संघ होते. आणि दोघे संघ असताना जोग महाराजांनी काय केलं, असं त्या रेढ्यांचे शिंग धरले आणि काय केलं, बाजूला केलं. आणि बाजूला केल्यानंतर जर समजा आपलं मळ्यन आणतात सर्कसीमध्ये सर्व प्राणी आहेत पण रेढा नावाचा प्राणी नाही हे लक्षात ठेवा. अशा रेढ्यांना काय केलं, बाजूला केलं. आणि रेढ्यांना बाजूला केल्यानंतर सद्गुरु जोग महाराजांमध्ये किती ताकद असेल. दोघा भावांनी त्या ठिकाणी बाजूला केलेली आहे. आणि बाजूला केल्यानंतर मग पुण्याच्या जवळच त्या ठिकाणी तालीम चालू होती. आणि तिथे त्या ठिकाणी पंजाबचा पहिलवान आला होता. आणि पंजाबचा पहिलवान आला असताना पंजाबच्या पहिलवानाने सर्व मंडळींना काय केलं, चित केलं. सर्व मंडळींना चित केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशी धमकी दिली की जणू काही तुमच्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आता पहिलवान काही राहिले नाही वाटतं असं म्हणत होता. आणि त्यांना माहित होतं की जोग महाराज म्हणजे एक ताकदवान पहिलवान होते बरं का. परमार्थाची जास्त आवड नव्हती. लगेच त्यांनी काय केला, महाराजांचा हात धरला आणि काय केला, वरती केला. वरती केल्यानंतर महाराज मैदानात उतरले. मैदानात उतरल्यानंतर त्या ठिकाणी
जोग महाराजांनी काय केलं, त्यांना चित केलं आणि जोग महाराजांच्या जी बाबा हे त्या ठिकाणी आले होते माऊलींच्या दर्शनाकरिता आणि त्यांची जी रूम होती ती तिथं होती आणि तिथं असताना सद्गुरू जोग महाराज यांचे वडील महाराजांच्या दर्शनाला गेले आणि महाराजांच्या दर्शनाला गेले असता दर्शन घेतलं परंतु जोग महाराज आत काही जायला तयार नाही, परंतु बळजबरी काय केलं, यांना आत लोटलं आणि बळजबरी आत लोटल्यानंतर महाराजांनी त्यांचं काय घेतलं, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मग लोक सांगू लागले महाराज हे अत्यंत पहिलवान आहे. लोक सांगतात गेले की बरं का, गेले की सांगतात की यांचं आमच्या गावचे सरपंच आहे, आमच्या गावचे असे आहे, आमच्या गावचे तसे, यांच्यासारखा माणूस नाही असं सांगतात बरं का. तसं सांगू लागले लोक. मग गंगागिरीजी बाबा मुकाटे होते बरं का, तोंड अगदी शांत होतं आणि तोंड शांत असताना त्यांनी म्हटलं की मी याला पहिलवान मानणार नाही, यांना पहिलवान मानणार नाही. का बाबा, अहो यांनी काय केलं त्या ठिकाणी पहिलवान लोळवला म्हणे, पहिलवानाला चित केलं. यांनी पहिलवानाला जरी लोळवलं असेल पण एक पहिलवान लोळवायचा राहिला, तो म्हणजे कोणता पहिलवान, काळरूपी पहिलवान. कोणता पहिलवान, काळरूपी पहिलवान त्या ठिकाणी लोळवायचा राहिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर त्यांना खराब वाटलं. ते साधूचे शब्द होते. कोणाचे, साधूचे शब्द होते बरं का. संत महात्म्यांनी संत सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाच शिकविती. संतांचे संत सहज बोलतात, त्या ठिकाणी काय होतो, वेद निर्माण होतो. संत महात्मे सहज बोलतात, गाथा निर्माण होतो. संत महात्मे सहज बोलतात, ज्ञानेश्वरी निर्माण होती. मुक्ताबाई सहज बोलतात, चांगले 65 सुद्धा त्या ठिकाणी काय होतात, निर्माण होते बर का. संत महात्मे सहज बोलतात, त्या ठिकाणी काय होतो, गाथा त्या ठिकाणी अभंग तयार होतात. अशी काय होतात, अभंग तयार होते. जनाबाईंनी सुद्धा महाराज शिव्या दिल्या. काय दिल्या, शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारण शिव्या दिल्या. त्या शिव्या सुद्धा काय झाल्या, अभंग झाली. कारण जनाबाई सुद्धा देवाला सुद्धा बोलायची, देवाला सुद्धा जनाबाई खूप बांधली एका अभंगामध्ये. हो धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार,